16 आम्ही ते रांगोळीच्या माध्यमातून संपन्न करणार आहोत। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ह्या चित्राच्या माध्यमातून साता समुद्रापलीकडे तर जगाला कळावं शिवाजी महाराजांचे विचार, शिवाजी महाराजांचा समतावाद या विचाराने प्रेरित होऊन आम्ही 100 कलाकार शिवराज्याभिषेक 16 इथे शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपन्न करीत आहोत। या रांगोळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही रांगोळी 9 वर्ल्ड बुकामध्ये याची नोंद होणार आहे। जगामध्ये अनेक रेकॉर्ड झालेले आहेत, मात्र एकाच वेळी 9 वर्ल्ड बुकांचं रेकॉर्ड जगामध्ये कुठेही झालेलं नाही। तर या सांगलीकरांच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या या जनतेच्या आशीर्वादाच्या आणि मदतीच्या माध्यमातून हा सगळ्यात मोठा महारांगोळीचा विश्वविक्रम आणि उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे। या रांगोळीचं खरं वैशिष्ट्य म्हणजे 250 बाय 550 फुटाची ही रांगोळी आम्ही 100 तासामध्ये पूर्ण करण्याचं आयोजन केले असून या रांगोळीची समिती आम्ही सर्व कला शिक्षक, या रांगोळीमध्ये सहभागी असणारे देणगीदार, या सांगली जिल्ह्यातील नागरिक नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वजण आम्हाला आशीर्वाद दिल्यामुळे आम्ही या रांगोळीचं आयोजन केलेलं आहे। तर मी या महाराष्ट्रातल्या नव्हे तर या देशातल्या जनतेला आवाहन करू इच्छितो की शालेय मुलांच्यापासून लोकवर्गणीतून खाऊच्या डब्यातल्या पैशापासून बिशीपासून सर्व शालेय मुलांनी आम्हाला सर्वसामान्य नागरिकांनी मदत केलेली आहे। तर मी या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आवाहन करू इच्छितो की या रांगोळीचा खर्च 30 टन रांगोळी 30 लाख रुपये खर्च असून सर्वसामान्य लोकांनी मदत करावी। इथून पुढे रांगोळी हा माध्यम आम्ही ठेवू शकत नाही, पुसली जाणारी आहे। तर आम्हाला तनमन धनाने मदत करून ही रांगोळी 14 फेब्रुवारीला सुरू करण्यात येणार होती, मात्र विलंब झाल्यामुळे काही अडचणीमुळे 15ला आम्ही काम सुरू केलेलं आहे। तर 100 तासामध्ये ही रांगोळी पूर्ण होणार असून 19 तारखेला या रांगोळीचं उद्घाटन होणार आहे। 19 तारखेपासून 25 तारखेपर्यंत ही रांगोळी सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुली राहणार असून तमाम या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनी या रांगोळीचा आनंद घ्यावा, या रांगोळीला भेट द्यावी, ही रांगोळी पाहावी आणि आम्हाला आशीर्वाद देऊन हा उपक्रम 9 वर्ल्ड बुकामध्ये जाण्यासाठी इथं उपस्थित राहावं असं मी या तमाम देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी जनतेला आवाहन करतो। धन्यवाद।